आज आम्ही श्री राम मंदिराचा कलश श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये स्थापन करणार आहोत। जय श्रीराम। जय श्रीराम। पहिल्यांदा सगळेजण जमा झालो, स्टँडवर फुलं घेतली, सगळ्यांना चप्पल काढून यायला सांगितलं आणि सगळ्यांसोबत एक फोटो घेतला आणि निघालो कलश आणायला। जय श्रीराम। मंदिरामध्ये पोहोचलो। यावेळी श्री सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये राम मंदिरामधून कलश आलेले आहेत, तर सर्व गावचे कलश आले आहेत। आम्ही आमच्या गावचा कलश घेतला आणि पूजन केले, हार घालून दर्शन घेतले। राम मंदिर मधून आलेले कलश बाबतीचे नियम जाणून घेतले। माहितीये 500 वर्ष झाला लढा चालू होता, बऱ्याच लोकांनी ह्याच्यात योगदान दिलेलं आहे की सजानसजी मंदिर तयार झालेलं आहे। आपल्याला लय म्हणजे ह्यानं हे केलेलं आहे। तर लिहिल्यापासून प्रत्येकाने आपापल्या घरावर भगवा ध्वज लावायचा। 22 तारखेला प्रत्येकाने आपापल्या घरात अशी गुढी उभा करायची। म्हणजे अयोध्येत प्रभू रामचंद्र ज्या वेळेस परत आले अयोध्येत 14व्या वर्षाचा वनवास भोगून, त्यावेळेस त्यांच्या अयोध्येत संपूर्ण गुढ्या उभा करून त्यांचं स्वागत केलं होतं। त्या पद्धतीनं आपण दिवाळी साजरी केली। हां, आणि संध्याकाळी आपापल्या घरात एक प्रतिमा ठेवायची देवाऱ्यावर, त्याला त्या अक्षता व्हायच्या पूजन करायचं। आणि एक मोठी प्रतिमा आपलं तुमचं ग्रामदैवत कुठलं असेल ती, नसेल तर हनुमान मंदिरात ती प्रतिमा रामांची उभा करायची। तिथं सगळ्यांनी मिळून 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत हे करायचं, भजन करायचं। सगळी भजनी मंडळी बोलवायची, त्यांना भजन करायला लावायचं। बरोबर 12 वाजून 29 मिनिटं ते 37 मिनिटापर्यंत त्या अक्षता आणि फुलं तिथं व्हायची। आणि सकाळी आणि पंचामृत किंवा गरा करा किंवा खीर करा, काय पण प्रसाद करा आणि तिथं वाटा। मंदिरामधून कलश घेऊन आम्ही निघालो आमच्या गावाच्या मंदिरामध्ये कलश घेऊन निघालो। चला म्हटलं जाऊया आता। सगळे उत्साहामध्ये होते, खूप एनर्जी होती आणि आपल्या श्रीरामाच्या मंदिरामधून कलश आलाय म्हणल्यानंतर सगळे उत्सुक होते। ही आणि ऐतिहासिक गोष्ट आहे आमच्यासाठी की आम्ही या दिवसाचं साक्ष आहोत आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला हा चान्स मिळाला की राम मंदिरामधून कलश आलेला आम्ही आमच्या गावामध्ये नेत आहे। तुम्ही पण तुमच्या गावाचा कलश आला आहे तर तुम्ही स्वतः उत्साहाने जावा कलश आणायला, कारण का खूप मोठी गोष्ट आहे ही। जय श्रीराम। जय श्रीराम। भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा। गावामध्ये पोहोचलो आता, कलश घेऊन प्रदक्षिणा मारायला ठरवले। तर घोषणा देत आम्ही गेलो, कारण श्री राम मंदिरामधून आलेला कलश त्याच्यात सगळ्यांनी दर्शन घ्यावे म्हणून घोषणा देत गेलो। जय श्रीराम। जय श्रीराम। प्रदक्षिणा मारून झाल्यावर गेलो सिद्धेश्वर मंदिरामध्ये। जय श्रीराम। बोलो श्री हनुमान की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय। जय श्रीराम। जय। कलश स्थापन करून पूजा संपन्न केली, तो बोलो जय श्रीराम।